ही बातमी आहे बीडची. बीड पुन्हा हादरले. ध्वनी प्रदूषणास विरोध, महिला वकिलास बेदम मारहाण. अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील प्रकार. लोकमत न्यूज नेटवर्कनं ही बातमी दिलेली आहे. गावच्या मंदिरावरील भोंगा व पिठाच्या गिरणीचा आवाज यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्याची मागणी करणाऱ्या महिलेस बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार 14 एप्रिल रोजी घडला. या प्रकरणी गावच्या सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा नोंद आहे. मारहाणीचे प्रकरण असल्यामुळे आता पोलीस तपास सुरू होईल. त्यातून त्या महिलेला न्याय मिळेल नाही मिळेल काय व्हायचं ते होईल. पण प्रश्न असा आहे की ही वकील महिला आणि गावचे सरपंच नागरिक यांच्यामध्ये हे वांदं का आलं, याला जबाबदार कोण आणि याला जबाबदार आहे प्रशासन. एखाद्या ठिकाणी प्रदूषण होत असेल तर ते शोधण्याचं काम नागरिकांचं आहे काय? तक्रार करण्याचं काम नागरिकांचं आहे काय? शासन यासाठी एखादी सक्षम समिती किंवा सक्षम अधिकारी का नेमत नाही? प्रदूषण होतं आहे की नाही हे पाहण्याचं काम आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काम करत नाही आणि मग बाधित नागरिक पोलिसाकडे अर्ज करतात आणि मग त्यातून तुम्ही तक्रार का केली म्हणून मारहाण सुरू होते. म्हणजे इथं जे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, प्रमुखांनी, सदस्यांनी करायला पाहिजे ते करत नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून नागरिकांच्यात भांडणं लागतात. या नियंत्रण मंडळात कोण कोण आहेत पहा. जिल्हा पर्यावरण समितीची रचना कशी करावी यासंबंधी शासन निर्णय क्रमांक GPS 2014 प्रक्र 95 ताक 3 यामध्ये ही समितीची रचना दिलेली आहे. या समितीचे अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी. सदस्य पुढीलप्रमाणे आहेत: मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा उद्योग अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम, जिल्हा जनसंपर्क व माहिती अधिकारी, जिल्हा वन अधिकारी. त्याशिवाय या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेले पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ 2 प्रतिनिधी सदस्य असतील. त्याशिवाय अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेले पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या जिल्ह्यातील अशासकीय सेवाभावी संस्थेचे 2 प्रतिनिधी असतील. जिल्ह्यातील सर्व आमदार याचे सदस्य असतील आणि प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे सदस्य सचिव असतील. हे सदस्य काम करणार आहेत की नाही हा जाब त्यांना विचारला पाहिजे. नागरिकांनी आपसात